आज मी रत्नागिरी जिल्हा परिषदचे CEO म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि या जिल्ह्यातले सगळी काय परिस्थिती आहे, काय प्रगती करायला पाहिजे, कुठल्या ह्याच्यात जास्त आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत पुढे नेण्यासाठी ग्रामीण भाग रत्नागिरी जिल्ह्यातला, याची मी माहिती करून घेईन आणि रत्नागिरी जिल्हा परिषद महाराष्ट्रात 1 नंबरवर ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन. माझी इंडिपेंडंट चार्जची सुरुवात ही रत्नागिरीतनंच झालेली आहे आणि ही एक मला चांगली नांदी वाटते की IAS प्रमोशन झाल्यानंतर मला रत्नागिरीमध्ये हे पोस्टिंग मिळालं की एक अपॉर्च्युनिटी ह्या जिल्ह्याला सेवा देण्याची पुन्हा एकदा मला मिळाली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि या जिल्ह्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन.